सांगत असतो की मित्रांनो हे तालुक्यामधलं अंतर आहे ना ते फार कमी करून टाकलंय क्रिकेटनी. जे अनजान चेहरे होते ते मात्र आज घट्ट 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 मित्र झाले एकमेकांचे. पहिला चेंडू क्वार्टर फायनल क्रमांक 1 मधला. इथे मात्र दिनेश लॉट केला, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश आलं. वा भाई वा, सी कॉर्नरला भेदलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा बाहेर. 6 धाबेन साडे. डावखुरे हाताचे फलंदाज धोकादायक फलंदाज असतात आणि त्यांना गोलंदाजी करत असताना सातत्याने अडचणी निर्माण होत असतात गोलंदाजांना. आणि तेच घडतंय सनीच्या बाबतीत. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत सनी. प्रेशर आहे, दडपण आहे, कारण मॅच मात्र बिग आहे. नॉकआउट मध्ये अर्थातच तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी ही संधी निर्माण आहे. पुन्हा एकदा आता मात्र समोरच्या दिसेला हो चांगला क्षेत्ररक्षण झालं. यस, इथे मात्र प्रत्येक जण 100% देण्याचा प्रयत्न करत असे. हो, हीच संधी आहे, हीच ती योग्य वेळ आहे मला सिद्ध करण्याची आणि ते करावं लागेल प्रत्येकाला. कोण जाईल, भोर की महाबळेश्वर क्वालिफायर. ओ फटका फसला. हो दृष्टिरक्षक वाट झोन यार. अफलातून कॅच है. सुपर से भी ऊपर लाजवाब झेल टिपलाय दिनेश. बैक टू द पवेलियन. नन्ना जाधव अर्थातच गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गणेश अर्थातच नन्नाला एक जबाबदारी घ्यावी लागेल. टीम बलकवडी 11 आपल्याला विनंती असेल आपला प्रतिनिधी मंचावरती पाठवा. आपल्या आयोजन समितीच्या वतीने इथे यथोचित असा सन्मान केला जाईल. आता मात्र इथे नन्ना जाधव मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 वरती दाखल झाल्यात. परंतु गोलंदाजी मी मगाशी खऱ्या अर्थानं टॉस उडवत असताना सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं चिखलगाव संघाची जर जमेची बाजू कोणती असेल तर ती गोलंदाजी त्यांच्याकडे धारदार आहे. अतिशय तिखट मारा आपण सातत्यानं पाहिलाय टीम चिखलगाव कडून आणि तो आता मात्र फेस करावा लागेल नन्नाला. याच टीम बलकवडी संघाला आपण इथे मात्र सन्मानित करतो. कॅमेरा आपण थोडासा इकडे फिरवा. इथे मात्र पहा कोणतीही गडबड नाही, कोणतीही धांदल नाहीये. नन्नाला माहिती आहे इथे मात्र जबाबदारीने खेळावं लागेल. एक बिग टीम आहे भोर तालुक्यामधून बिलॉंग करणारी आणि नौखा खेळ आहे. प्रत्येकाला माहिती आहे, एकमेकांबद्दल काहीही माहिती नाहीये आपल्याला. ओ इथे मात्र आ बैल मुझे मार लॉलीपॉप भिरकावलाय. नन्ना जाधव यांच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 धावा. पहिलं षटक मांडटरी पॉवर प्लेचं मार्गस्थ सनी धोंडे. हे षटक खूप महत्वाचं आहे. बादशाह मध्ये भिरकावलाय. नो मासिडिया चेंडू मोठा गॅप आहे आणि तिथे मात्र चेंडू लॉंग ऑन रिझनला जाईल. सीमा रेषा पार. चौकार. नन्ना जाधव आणि 4 झाल्यात. आपण सातत्याने पाहिलं तर खऱ्या अर्थाने या फलंदाजांनी आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठान मध्ये नक्कीच आपलं नाव कमवलंय. परंतु आज खऱ्या अर्थानं गरज आहे अदर असोसिएशनच्या बाहेर जाऊन चमक दाखवायची आहे. आणि आतापर्यंत ओव्हर क्रमांक 2 आपल्याला हवे. विलास धावसंख्येचा विचार केला तर 16 धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 16 धावा. पहिला षटक संपलाय. दुसऱ्या षटकासाठी मागचा मॅचचा हिरो विनायक इथे मात्र दाखवावा लागेल दमखम, कारण सनी चांगली बॅटिंग करतोय. सुरेख आहे मुवमेंट. होणार का चेंडूला? काय घडणार, काय बिघडणार? लक कुणाच्या बाजूने? लक मात्र खऱ्या अर्थानं चिखलगावच्या बाजूने म्हणेन. डी 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 झोन झालाय. तुम्हाला लेटकट खेळायला इथे मुभा नाही आहे, कारण तिथे तुम्हाला धावा नाहीच आहेत. 17 धावा. 17 वरती कोणाला बसेल खतरा पाहायचा आहे. टीम चिखलगाव भोर तालुका, टीम सौंदर्य 11 महाबळेश्वर तालुका, या 2 तालुक्यांमधील 2 गावांमधलं लग्नेलं हे युद्ध पाहायचं आहे.
पुन्हा एकदा ती स्थिती, लेटकन खेळून विनायकला धावा मिळणार नाहीयेत. नेक्स्ट मॅच असेल टीम निपाणी जिंकलाय का दह्याड जिंकलाय? नेक्स्ट मॅच असेल टीम निपाणी विल्लोबन विपक्ष टीम भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव. इनिंग ब्रेक मध्ये आपण त्यासाठी याचं बादच्या रडार मध्ये भिरकावलाय, फेकून दिलाय, डिस्पेस केलाय आउट ऑफ द लॉंग ऑन रिझन, सीमा रेषा बाहेर. एक धमाका होतोय, रुकने का नाम नाही. इथे खऱ्या अर्थानं विनायकने पहिले 2 चेंडू लेटकन खेळण्याचा प्रयत्न केला, नंतर मात्र आलेला ओव्हर द पिच आणि ओव्हर पिचच्या चेंडूला दिला एक योग्य सन्मान बनेल. कारण इथे या सिच्युएशनला तुम्हाला ओव्हर द पिच गोलंदाजी करणं म्हणजेच महागात ठरणं आणि तीच गोलंदाजी विशाल यांच्या माध्यमातून झाली आहे. विलास यांच्याकडून विनायक पुन्हा एकदा सज्ज, नना जाधव पुन्हा नना, हो 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 हो. इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न का झालाय? कारण सरळ बाटणी जर खेळले असते, पहा तिथे नना जाधव थोडेसे नाराज आहेत. काय गरज आहे का आडव्या बाटणी खेळायची? तिथे तुम्हाला फायनलला चेंडू गेला जर चुकून थोडासा बॅट वरती लवकर आला तर तुम्हाला एकाच दिवसासाठी जाणार आहे. तर फ्रंटला खेळा. दोन बॅक टू बॅक डॉट पहा, मॅच कधीही करबड बदलत असते मित्रांनो. दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव, दे ना चहा दे ना. उलटा हो, फटका फसलाय. पॉपिंग क्रिस इथे मात्र पंचांचा बॉल नक्कीच हा इशारा आलाय, नो आहे. यस बिमरचा नो आहे. यस इथे मात्र थोडासा हायटेड होता, एक धाबा आली आहे. नो बॉल म्हणजेच 2 धाबा या चेंडूवरती आणि यामध्ये नन्ना गणेश जाधव मात्र स्ट्राईक एंडला. प्रीहिटचा चेंडू होता. इथे मात्र नाराज असतील. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, धावसंख्या 26 ऑन स्कोर बोर्ड. फक्त 10 धाबा खर्च घातल्या. पहा या षटकामध्ये खऱ्या अर्थाने विलासनी अतिशय चांगली गोलंदाजी केली म्हणेन. फक्त 10 धाबा 26 धाबा झाल्यात. 50+ जाणे लक्ष्य टीम सौंदर्याचं असणार आहे. प्रवीणनी तर सांगितलंय की 60 धाबा हव्यात मला आणि त्यासाठी या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. ओव्हर क्रमांक 3 आकाश मात्र गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एज लागते डी 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 झोन मध्ये. आता मात्र एका धावेमध्ये जाणं खऱ्या अर्थानं टीम सौंदर्याला परवडणार नाही आहे. इथे मात्र हात खोलावे लागतील. कुठेतरी चेंडूच्या लाईन मध्ये पुढे फ्रंटला यावं लागेल. बागपुटला जाऊन खेळला तर तुम्हाला एकच मिळणार आहे. आणि इथे नन्ना जाधव ओळखतायत, तिथे काहीतरी नक्कीच मार्गदर्शन झालंय विनायकला. मी तर म्हणेन की खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त स्ट्राईक इथे मात्र गणेशांना द्यायला पाहिजे. कारण या फलंदाजाची एकदा बाट जर आग ओकायला लागली ना, रोखणं मुश्किल होत असतंय. ते करावं लागेल खऱ्या अर्थानं. आज एक नक्की समाधान वाटतं, आनंद वाटतो की आपल्या भागातील टीम मात्र अदर असोसिएशन मध्ये खेळतात आणि त्याचं समालोचन करण्याची संधी मिळत असते. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? ओ सुरेख झेल आहे, आपल्यातून झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच यार, लाजबाब सुरेख झेल आहे. इथे मात्र विनायकला परतावं लागेल डकआउटच्या दिशेने. इथे मात्र विकेट क्रमांक 2 टीम सौंदर्य 11चा पाबिलेंच्या दिशेने. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलं तयार राहा मित्रांनो.
स्पर्धा आपण पाहिली खऱ्या अर्थानं श्रीराम चषक 2025 प्रथम पारितोषिक रोख रुपये 30,000 सन्मान्य आदरणीय श्री प्रभात श्रीवास्तव उद्योजक द्वितीय पारितोषिक रोख रुपये 20,000 सन्मान्य आदरणीय श्री सागर काळाने उद्योजक तृतीय पारितोषिक क्रमांक रोख रुपये 10,000 अविनाशजी देशमुख उद्योजक यांच्या वतीनं चषक संपूर्ण चषक सौजन्य जतीनदादा धन्नावळे अध्यक्ष बेलापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. इथे मात्र काय घडलं प्रवीण शिंदे आला पावली बॅक टू द पॅव्हिलियन. काय म्हटलं जातं ना क्रिकेट रंग बदलणारा सरडा आहे. कधी पारडं बदलेल कधी मॅच कुठल्या बाजूने झुकेल सांगता येत नाहीये मित्रांनो आणि तेच घडतंय. सॉरी प्रवीण नव्हते कोण आलो आता प्रवीण आलाय प्रथमेश होता प्रथमेश आउट झालाय माफ करा. प्रवीण शिंदे मात्र आता मैदानाच्या दाखल होत आहेत. इथे मात्र तुम्हाला काय काम करायचं आहे तर समोर मात्र नन्ना जाधव अर्थातच गणेश जाधव उभे आहेत. मित्रांनो टीम ही तर झोपासा खऱ्या अर्थानं आपला एखादा मोठा खेळाडू असेल नॉन स्ट्राईकला उभा तर त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करा की स्वतः मोठा फटका खेळायचा प्रयत्न करू नका. परंतु काय घडणार आहे प्रवीण काय पा पुन्हा एकदा पा काय गरज आहे मी तर मध्ये फक्त बाट लावायची आहे तुम्हाला. एक खरं जबाबदारी प्रवीण वरती आहे. स्वतः संघाचं प्रतिनिधित्व करतोय. किती बॉल झाले 4 बॉल झालेत पा खऱ्या अर्थानं मॅचचा पारड बदलत चाललंय. 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आले ती सुद्धा लेग बायची. सुरेख गोलंदाजी आहे पहा. आता बऱ्याच काळानंतर तो प्रयत्न झाला तोही फसलाय डी मध्ये गेलाय आणि आता तुम्ही एक मोठाच फटका खेळा कारण गणेश जाधव अर्थातच नन्ना स्ट्राईक घेणारच तुमची तिकडे येणारच नाही आहेत कारण त्यांना जबाबदारीची जाणीव आहे. संघ ही तर जोपासणं गरजेचं आहे. जवळजवळ 50 धावा धावफलकावरती लागणं गरजेचं होतं परंतु या षटकाने पूर्णतः टर्निंग मॅच आणून दिली आहे. फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंतच्या 5 चेंडू मध्ये खर्ची घातल्यात. वा बाबा अक्षय कौतुक करावं तेवढं कमी आहे. चेंडू डी झोन कडे जाणार आहे. एकच धाब असेल. पूर्ण लेखाजोखा जर पाहिला आतापर्यंतचा एका धाबीनी धावसंख्या 29 ऑन स्कोर बोर्ड. फक्त 3 धावा. वाटतं गोलंदाजी यार अफलातून षटक हाताळलंय अक्षयच्या माध्यमातून. ही षटक मात्र किती किफायतदार असेल किती टर्निंग असेल येणारे 6 चेंडू ठरवणार आहेत आणि या 6 चेंडू मध्ये खऱ्या अर्थानं नन्ना जाधव अर्थातच स्ट्राईक आपल्याकडे किती वेळ ठेवणार शेवटच्या चेंडू पर्यंत उभे राहणार का यावरती भवितव्य ठरवलं जाईल टीम सौंदर्य 11 संघाचं. परंतु शेवटच्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जातंय मंगेश. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती आणले जाते मंगेशांना. 29 ऑन स्कोर बोर्ड. 29 धाबा. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 6 चेंडू ठरवणार आहेत या मॅचचं भवितव्य. पहिला चेंडू वाईड यॉर्कर. काय साठी गोलंदाजी यार. खरं पाहिलं गेलं ना मी खरं मगाशी सांगितलं होतं की जमेची बाजू काय आहे टीम खऱ्या अर्थानं विचार केला तर चिखलगावची तर त्यांचं गोलंदाजीचं अस्त्र. प्रत्येक जण अचूक टप्पा साधतोय. बहारदार स्पीड ठेवलं जातंय आणि तिथेच मात्र खऱ्या अर्थानं प्लस पॉइंट मध्ये आहे टीम चिखलगाव. भोर तालुका आपटला. यस इथे मात्र काय घडलंय वन बाउन्स व्हॅलिड सांगितलंय. हाईट इथे मात्र नन्नाला सुद्धा उभं केलंय. 2 चेंडू हरकत नाहीये. 4 चेंडू मध्ये 2 षटकार खेचायची ताकद या खेळाडूला आहे. परंतु गोलंदाजी काय अफलातून होते यार. इथे एखाद्या टीमचे पहिले 2 षटक एक मोठे गोलंदाज घेऊन येतात आणि ते चांगली करतात गोलंदाजी परंतु इथे उलट झालंय. आता रडार आहे हो फटका फसलाय आणि काय घडलं झेल टिपला गरजेचं होतं. डी झोन आली आहे कारण तुम्ही गणेश जाधव यांना माघारी पाठवणार होता मित्रांनो.
कारण येणारे 3 चेंडू अजूनही हातामध्ये आहेत, म्हणजे त्या 3 चेंडू मध्ये काहीही घडू शकतंय. एक मोठा नाब आहे, मोठा खेळाडू आहे. मॅच कधी संपत नसते, स्कोर किती लागू द्या, काही घडू द्या. कारण IPL मध्ये सुद्धा 117 धाबा डिफेंड झाल्यात मित्रांनो, त्याही 16 धाबांनी विजयी झाल्या टीम, म्हणजे 111. ओ माय गॉड, इथे मात्र काही नाही होणार. जिथे नन्नांना बॅटला चेंडू लागत नाहीये तिथे मात्र खऱ्या अर्थानं टीम सौंदर्य नक्की बागफुटवर आहे 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 म्हणायला हरकत नाहीये. कारण जर याच खेळाडूला चेंडू मिळाला लागत नाहीये तर इतरचा विषय मात्र संपतो. कौतुक आहे, कौतुक आहे मंगेशचं, कौतुक आहे खऱ्या अर्थानं अक्षयचा. वा बाय वा, सुरेख आहे चेंडू. इथे मात्र इनसाइड आउट खेळला, तिथे क्षेत्ररक्षक आले, झपकन आले, चेंडू फेकी झाले परंतु खराब आहे. इथे मात्र हिट झालाय खेळाडूला. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. 32 ऑन स्कोर बोर्ड. जवळजवळ 15 धाबा कमी पडल्यात मी म्हणेन. त्याचं कारण आहे डॉट बॉल. या 2 षटकांमध्ये जवळजवळ याला 6 चेंडू डॉट झाले आतापर्यंत. पूर्णही झाले नाही 2 षटक अजून, म्हणजे किती इफेक्ट पडतो डॉट बॉलचा पहा. आता मात्र फसलाय का, पंच वळले जातील. यस, इथं वाईट कॉल येतोय. अब्बांतर धाबेची बर 33 धाबा धावफलकावरती आहेत. नक्कीच अपेक्षा तर केल्या जातात. नन्ना जाधव यांच्या बॅट मधून एक मॅक्सिमम पाहायचा आहे, टीम सौंदर्यला पाहायचा आहे. परंतु काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कारण ही मॅच ना संपूर्ण आमची KSK क्रीडा प्रतिष्ठान पाहिजे. आलाय रडार मध्ये, भिरकावलाय परंतु ताकद कमी पडली आणि कॅचर आपल्यातून कोण आहे, सनी धोंडे. वा 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 भाई वा, या खेळाडूसाठी संपूर्ण व्यासपीठ टाळ्यांचा कडकड कमाल करताय. त्याचं कारण आहे यार, काय अफलातून झेल टिपलाय. उगाच नाही या खेळाडूच्या नावाचा गवगवा केला जात. लाजवाब झेल टिपला यार, सुपर सुपर से भी ऊपर सनी धोंडे. वा भाई वा, एंड ऑफ द 4 षटक. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीम सौंदर्य बागफुटवर आहे, परंतु मित्रांनो मॅच संपली नाहीये. जसा खऱ्या अर्थानं दुपारचा 17 नंतरचा खेळ चालू होतो, गोलंदाजांना मुवमेंट प्राप्त होत असतात. किती झाल्यात? 33 धाबा झाल्यात. 34 धाब्यांचा बॉल असेल. टीम खऱ्या अर्थानं चिखलगाव 11. काय झेल टिपला यार सनी, खरोखरच कौतुक. रिप्ले बघाल तेवढं खऱ्या अर्थानं एक डोळ्याला सुख मिळणारा झेल आपला तो. आणि हे एखादं नाव जेव्हा चर्चेत असतं ना, एखाद्या नावाचा गवगवा असतो ना, त्याला टॉस साठी या प्लीज. टीम भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव ब विपक्ष टीम निपाणी. चला टॉस करून घ्या उमेशजी, आपण टॉस करून घ्या. निपाणी विपक्ष टीम बोरगाव आणि निलेश पवार यांना विनंती करतो, जा आपण टॉस करून घ्या. हॅलो, चला निपाणी टीमचा कॅप्टन आणि बोरगाव टीमचा कॅप्टन शेवटचा मॅच असणार आहे आजच्या दिवसामधला. आणि निलेश दादा या आपण टॉस करत आहोत, बोरगाव आणि निपाणी टीम्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यावं लगेच. आजच्या दिवसामधला शेवटचा मॅच असणार आहे. बोरगाव वाई असोसिएशन आहे, आपलंच असोसिएशन हक्काचा आहे. आणि एका बाजूला KSK प्रतिष्ठान असोसिएशन मध्ये टीम असणार आहे. आणि साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. टीम बोरगाव आणि निपाणी टीम. कोण मागणार आहे कॉल, कोण मागेल? दोघे मागणार आहे. थांबा, पाठी ठेवा. कोण कोण पाठी असं करा. चला हा बोला, द्या आता हात द्या पुढं, हात करा पुढं असं दोन्ही हात. हा चला टॉस करतील. चला बोरगावचा कॉल आहे, टॉस करूया आपण. हेड इज कॉल, हेड कॉल जिंकला, टॉस जिंकला बोरगाव टीमने, टॉस जिंकलाय. दादा टॉस जिंकला. 4 षटकांचा मॅच समोर आपण पाहिलं. निपाणी टीम चांगली फॉर्म मध्ये आहे, देखील टीम्स. टॉस जिंकलाय. निर्णय आपला फिल्डिंग तर आम्ही घेणार, फिल्डिंग घेणार अगोदर. किती धावांचा खरं तर लोक खेळण्याचा प्रयत्न कराल?
टीम चांगलीच आहे निपाणी पण आमचा प्रयत्न असेल की त्यांना 40 धावांच्या 35-40 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल आमचा. आज जी संकल्पना खरं तर ज्या पद्धतीनं मोर्जीवाडा या टीमने खरं तर संकल्पना मांडली, अनेक असोसिएशनचे ते तालुका आपण खरं तर एकत्र केलं आणि आज एकमेकाच्या विरोधात खरं तर खेळायला आपल्याला मिळतंय. आज आपण बराच आपण संवेद खेळत असतो असोसिएशनमधला, परंतु आजचा अनुभव कशा पद्धतीने वाटतोय? नक्कीच म्हणजे खूप छान आयोजन आहे त्यांचं. सगळा दुपारपासून आम्ही आलोय खेळतोय, खूप छान वाटतंय आणि शुभेच्छा त्यांच्यासाठी. थँक्यू सो मच. जाऊया निपाणी टीमचा कॅप्टन. खरं तर टॉस गमावला गेला, बॅटिंग करायच्या. किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल? 50 ते 60 करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच वारंवार तुम्ही खरं तर वेगवेगळ्या असोसिएशनमध्ये खेळत असतात, परंतु आज ज्या पद्धतीने आज KSK नाही, परंतु आज विरोधक खरं तर चांगल्या टीम्स आहेत. कसं वाटलं खेळताना? हा आयोजन पण खूप छान आहे आणि मजा येईल खेळायला. थँक्यू सो मच. दोन्ही टीमसाठी शुभेच्छा. ओटो कॉम्बॉस गणेश शिंदे सर. थँक्यू सो मच. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर सनी फक्त एकच नाव गुंजलं जात आहे. खऱ्या अर्थानं सनीच्या बाट मधून आला एक अप्रतिम देखणा षटकार. गोलंदाजी मार्क वरतून आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे टीम सौंदर्य 11 संघाकडून. आणखीन एक फटका सजला, परंतु क्षेत्ररक्षक येथील खाली. यस प्रवीण शिंदेच्या हातामध्ये चेंडू थांबला जातोय आणि सनी धोंडे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का, पहिला हादरा. एक मोठा मासा गळाला लागला. टीम सौंदर्य 11ला मास सोडायची नाहीये, मास संपली नाहीये हे मात्र दाखवावं लागेल टीम सौंदर्य 11ला. कारण सनी एक असं नाव आहे ज्या वेळेस बाद होत आहे त्यावेळेस मात्र एक 50 ते 60% फलंदाजी टीम चिखलगावची तंबूच्या दिशेने जात असते आणि त्याचा फायदा नक्की टीम सौंदर्यला उचलावा लागेल. न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण जर नॉन स्ट्रायकिंगचे फलंदाज पाहिले तर मंगेश, न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये. चर्चा रंगली आहे. पहिला चेंडूवरती जो षटकार आलाय त्यांनी मात्र विजयाचं अंतर कमी केलंय मी म्हणेन, कारण 34 धाब्यांचं टार्गेट आहे, त्यामधून 6 धाबा तर लागल्यात आहे. आनंदला डॉट चेंडू हातावे लागतील. आणखीन एक संधी प्रवीण साठी, परंतु चुकी झाली आहे. बॅकअप नाही आहे, डोक्यावरती हात घेतले जात आहेत. काय घडतंय? चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी पहिला स्ट्राईक घेतला नाहीये, पहिला रिदम घेतला नाहीये प्रवीण शिंदेनी आणि इथे मात्र फार मोठी चुकी झाली आहे बॅकअपला, कारण खेळाडू खूप लांब आहेत. 2च खेळाडू त्या सर्कलच्या बाहेर आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलेला स्टार्टच पहिल्यांदा स्टार्ट घेतला नव्हता, त्यामुळे कुठेतरी थोडासा चाच पडला गेलाय. झेल कोणाचा आहे, गोलंदाजाचा आहे की माझा आहे हेच प्रवीणला कळलं नाहीये आणि इथे मात्र त्या चेंडूवरती विशालच्या खात्यामध्ये मात्र 4 धाबा नोंद झाल्या. सुरेख आहे, गाप शोधला. इथे मात्र काय गेले आणि इथे विकेट आहे का पंचांच्या निर्णयाची नक्की वाट पाहू आणि विकेट आहे. यस, इथे मात्र विशाल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या दिशेला परततात. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट जाण्याचं सत्र तर चालू आहे, परंतु पुढची जबाबदारी टीम चिखलगाव संघाकडून कोण घेईल? चला लवकर फलंदाज आत यायला पाहिजे मित्रांनो. एवढा वेळ दुसरा रेडी ठेवा. खरं पाहिलं गेलं तर आपण पाहतोय खूप सारं मोठं एक हँडबिल आमच्या समोर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप आपल्याला मिळाली आहे. न्यू बॅटर ओमकार मैदानाच्या. नवीन फलंदाज तयार राहा मित्रांनो, खूप वेळ लागतोय. आपण पाहतोय खरं पाहिलं गेले तर चषक सौजन्य आपल्याला जतीनदादा धनावडे, त्याचबरोबर युट्यूब सौजन्य सागर सुरेश बाडकर दादा, मालिकावीर अमोल शिंदे दादा, त्याचबरोबर मैदान स्टंप स्टेज सर्व सौजन्य आपल्याला ब्रह्मदेव नाना बाडकर, अंजली टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्याचबरोबर सर्व जे सहकार्य केलंय त्यांची नावं येणाऱ्या काळामध्ये आम्ही उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच घेऊ मित्रांनो. विशेष सहकार्य आपण जर पाहिलं प्रवीण पंसे ताते असतील, त्याचबरोबर अभिषेक पांचाळ असतील, विजय शेलार सेट असतील, प्रोपायटर लक्ष्मी पेंटर्स नवी मुंबई, ओमकार चिंचवलकर, कुमार हर्ष गुप्ता. खऱ्या अर्थानं संपूर्ण ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्याचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार मानूया. मॅचकडे रुख करूया. आनंद आता मात्र इनला फलंदाज आपण पाहिलं ओमकार आहे ना,
मंगेश इथे मात्र पहा मंगेश इथे काहीतरी मागणी केली जाते परंतु पंचांनी साप फेटाळली आहे. या सीधा पहिली डिलिव्हरी ठरवली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 10 धावा बलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 1 मात्र मार्गस्थ आहे आनंद यांचा. तुम्हाला धावसंख्येला अंकुश ठेवावा लागेल. डॉट डिलिव्हरी घ्याव्या लागतील. यस वा सुरेख चेंडू आहे. आपलातून आहे. निर्धाव चेंडूची सांगता आहे. एंड ऑफ द फर्स्ट षटक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 विकेटच्या पतनानंतर टीम चिखलगाव भोर तालुका अर्थातच इथे मात्र मी म्हणेन चांगली सुरुवात आहे. फक्त विकेटचा कॉलम आहे तो थोडासा नक्की भरलाय. त्याचं कारण 2 विकेट गेला. सनी बाद झालाय परंतु मास संपलेला आहे. आपण जर पाहिलं तर अजूनही 24 धाबांची गरज आहे. 18 चेंडू 24 धाबा असं नव्याने समीकरण आहे. या षटकामध्ये जर धाबा रोखल्या 3-4 धाबांचं षटक जर आलं तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा टीम सौंदर्य ट्रॅक वरती येऊ शकते. परंतु आता मात्र खऱ्या अर्थानं स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ओमकार ना ओमकार प्रवीण शिंदे भावकी आहे आमची भावकी. इथे काहीतरी करावं लागेल. लीड करतोय टीमला प्रवीणला. इथे मात्र एक 4-5 चेंडूचं धाब्यांचं षटक हाताळावं लागेल. परंतु ओमकार काय करणार. मंगेशला स्ट्राईकला आणलं जाईल का. झोल होण्याची शक्यता परंतु नाही आहे. मुवमेंट करणारा चेंडू 2 धाबा देतात. तुम्ही बागफुटला जाऊन चेंडू कलेक्ट का करताय हा मोठा प्रश्न आहे यार. आम्ही सातत्याने सांगतो की फ्रंटला या. तुम्ही जसं बागफुटला 2 पावलं जरी गेलात तरी दुसरी धाव घेण्याची संधी निर्माण होत असते. तेच 2 पावलं पुढे आलात ना तर एकाच धाब्यावरती थांबावं लागतं फलंदाजांना. खरा पाहिलं ना तो प्रवीणनी सोडलेला चौकार. इथे मात्र झेलची संधी आहे का आहे परंतु चाच पडतात आणि हो यस इथे मात्र नामी संधी आहे. इथे कमी धाव संख्या असताना काय घडलंय नाही नाही नाही. इथे मात्र आलेल्या 2 संध्या लागोपाठ. मला वाटतं तिथे प्रथमेश आहेत आणि मगाशी इथे मिसफील केली होती. आता तिथे गेलाय तिथेही झेल ड्रॉप केलाय. खऱ्या अर्थानं मित्रांनो प्रत्येकाने 100% दिलं पाहिजे. हा ओमकार 2 घेतल्या 2 मंगेश आहे 3 धावल्या 3 धाबा आलं 3. पहा मैदानाच्या आतमध्ये 3 धाबा पूर्ण झाल्यात. झेल झाला असता 3 धाबा वाचला असता. एक फलंदाज तंबूत गेला असता. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. छोड़ो कॅच चलो घर पे असं म्हटलं जातं ना. कारण नॉकआउट आहे मित्रांनो. तुम्हाला एकच संधी आहे. ती संधी तुम्ही दौडली तुमचा विषय संपला. बॅक पॅक करायची आहे. लॉब केलाय भिरकावलाय क्षेत्ररक्षक आहेत हो बनतील प्रेक्षक. चेंडूला पाठवलाय. इथे मात्र डेप मिड विकेट रिझन सीमा रेषा पार षटकार. का डावखोर हाताच्या फलंदाजांना खऱ्या अर्थानं भीत असतात गोलंदाज. त्याचं कारण आहे मित्रांनो ताकदीचा काय वापर होतोय पहा. प्रवीण शिंदे मास संपवायचा विचार आहे का आणि इथे मात्र आलाय फटका. आणखीन एक लाजवाब देखना प्रहार. बिग 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 हिट येतोय. धाव संख्या जाऊन पोहोचवली आहे 27 ऑन स्कोर बोर्ड. फक्त आणि फक्त धाब्यांची गरज आहे 7 धाब्यांची गरज आहे. ओव्हर क्रमांक 2 अजूनही मला वाटतं 4 चेंडूचा खेळ 2 चेंडूचा खेळ शेष आहे. बास इथे मात्र संधी आली आहे. झेल घेतला जाईल का नक्की घेतला. ओ हो आणखीन एक ड्रॉप. खरं पाहिलं तर तुम्ही कॅचेस किती सोडल्यात त्या काउंट केल्या जातील नंतर. सनीची कॅच बघा यार. तिथे मात्र काय लाजवाब झेल टिपला होता त्यांनी. तो चौकार षटकार वाचवला होता आपल्या संघासाठी आणि तुम्ही हातात आलेले झेल सोडताय. खऱ्या अर्थानं मित्रांनो पूर्णतः समर्पित केलं पाहिजे. 2 धाबा 29 धाबा धावफलकावरती लागल्यात.
पंच डी सांगतायत. यस, एक धाब असेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 30 धाबा, म्हणजे 12 चेंडू आणि फक्त 4 धाब्यांची गरज. मॅच मात्र टीम चिखलगाव नक्कीच मार्ग मोकळा झाला मी म्हणेन. या श्रीराम चषक 2025च्या टॉप 3 मध्ये जाण्याचा टीम चिखलगाव 11चा खऱ्या अर्थानं 12-4चं समीकरण सहजरित्या ही मॅच आपल्या खिशामध्ये घातली जाईल. आणि विचार केला तर खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय मी नक्की सांगेन सनी तर आहेत, त्याचबरोबर संपूर्ण चिखलगाव 11 संघाला जात आहे. लाजबाब खेळ केला, सांघिक खेळ आतापर्यंत या टीमच्या माध्यमातून झालाय. न्यू गोलंदाज दिनेश मात्र गोलंदाजी मार्क वरती. यस गो, यस 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 यस. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर यू. इथे मात्र फलंदाजाला बाद आणि विकेटचं पतन झालंय. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन, परंतु विकेट आता मायने राखत नाहीये. 11-4चं समीकरण आहे. स्पर्धा पाहताय वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोरजेवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक 2025 भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन पर्व मुंबई शहरामधील पहिलं आहे. आणि पहिल्या पर्वामध्ये अतिशय देखणं आयोजन प्रसाद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा एक धाव, एक डी झोन मध्ये जाईल चेंडू. 31 ऑन स्कोर बोर्ड. तीन धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र इनसाइड आउट खेळलाय. एक धाव कंप्लीट होईल. 32 धावा, 32 ऑन स्कोर बोर्ड. नेक्स्ट मॅच लगेचच आपण आतमध्ये उतरायचं मित्रांनो. टीम खऱ्या अर्थानं भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव ब विपक्ष टीम निपाणी. दोन्ही संघ, एक असेल वाई तालुक्यातून टीम, एक असेल महाबळेश्वर तालुक्यातील टीम. डॉट डिलिव्हरी आहे, डॉट डिलिव्हरी आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला जातोय. मॅच लांबवली जाते. दिनेश आता मात्र पंच आपले हात फैलावणार आहेत. आता मात्र आणि इथे अबांतर धाबेची संधी आहे. अबांतर धाबेची संधीवर डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. विजयी धाव घेतली जाईल. यस बिन द मॅच टीम चिखलगाव 11 संघ जातो मित्रांनो या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये. खूप खूप अभिनंदन असेल टीम चिखलगाव 11 संघाचं. वेल प्ले, हार्ड लक, बॅड लक टीम सौंदर्य 11. पहिला 2 मॅच मध्ये अतिशय बहारदार खेळ केलात मित्रांनो, परंतु इथे मात्र थोडेसे कमी पडलात म्हणायला हरकत नाही. परंतु वेल प्लेड, चांगला बहारदार खेळ आपल्या तालुक्याच्या बाहेर जाऊन मात्र खऱ्या अर्थानं मित्रांनो तुम्ही एक चांगली कामगिरी केली आणि इथे मंचावरती नक्की